नमस्कार. आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठी फक्त 5 मिनिटांमध्ये घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही साखरेची गाठी कुठलाही साचा न वापरता आपण आप्पे पात्रामध्ये मस्त सुरेख आणि सुबक अशी बनवतोय. सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला आप्पे पात्र सेट करायचं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित तेलाने किंवा मग तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये जी साखरेची गाठी बनवू ती खाली चिपकणार नाही, अगदी अलगद निघेल. आता या ठिकाणी आपल्याला दोरा या आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित असा सेट करायचा आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा दोरा व्यवस्थित सेट करून घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, म्हणजे आपला पाक तयार होईल तेव्हा खूप जास्त वेळ जाणार नाही. तर इथे आपलं आप्पे पात्र सेट झालं. आता कढईमध्ये 1 वाटी साखर घातली आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आपल्याला याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे. कंटिन्युअसली हलवत राहायचं, म्हणजे पाक खाली अजिबात चिकटणार नाही. आता 5 ते 6 मिनिटांनंतर या ठिकाणी पाक आपला व्यवस्थित असा चिकट झालेला आहे, परंतु संपूर्ण पाक अजून आपला तयार झाला नाही. आपण एकदा पाक चेक करून बघू. एका प्लेटमध्ये आपल्याला या पाकाचा 1 ते 2 थेंब टाकायचे आहे. पाक आपल्याला अजून थोडासा पातळ वाटतोय. आता या स्टेजला पाक आल्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि खायचा रंग घालायचा आहे. तर इथे मी पिवळा कलर घातलेला आहे. तुम्ही आवडीनुसार कुठलाही खायचा रंग यामध्ये ॲड करू शकता. नाही घातला तरी देखील चालेल. पांढरी शुभ्र गाठी तुम्ही तयार करू शकता. रंग घालून आपण याला पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं परतून घेतलं. 3 ते 4 मिनिटांनंतर आणि सुरुवातीपासून एक 9 ते 10 मिनिटांनंतर आपण पाक चेक करू. प्लेटमध्ये पाक टाकल्यानंतर पाक अजिबात इकडे तिकडे पसरला नाही आहे, याचा अर्थ असा की आपला पाक अतिशय व्यवस्थित असा सेट झालेला आहे. आता हा पाक तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला आप्पे पात्रामध्ये 2-2 चमचे हा पाक टाकायचा आहे. तुम्हाला गाठी कितपत मोठी किंवा छोटी हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पाक घालायचा. तर पाक तयार झाल्यानंतर अजिबात वेळ न दवडता लगेचच हा पाक आपण आप्पे पात्रामध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे, नाहीतर पाक पूर्णपणे घट्ट होऊ शकतो आणि मग व्यवस्थित तो सेट होणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे. हा पाक आता आपल्याला 10 मिनिटांसाठी असा सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. 10 मिनिटांनंतर लगेच 10 मिनिटांनंतर या ठिकाणी आपल्या या गाठी आहेत त्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आता हलक्या हाताने आपण या आप्पे पात्रापासून सेपरेट करूया. अगदी सहज या सेपरेट होतात, कारण आपण खाली त्याला तुपाने ग्रीस केलेलं होतं. तर इथे बघू शकता कुठलीही गाठी आपली अजिबात तुटलेली नाही आहे. अगदी आल्हाद आपली ही गाठी आप्पे पात्रापासून सेपरेट होते. तर बघा, अगदी मस्त सुशोभित अशी आपली ही साखरेची गाठी तयार झाली. तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा. धन्यवाद.